जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय। ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं वर्तवलेला आहे। काही वेळापूर्वी ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट होता, पण आता अलर्ट बदलण्यात आलेला आहे आणि पालघर पाठोपाठ ठाण्याला सुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अतिवृष्टीचा इशारा ठाणे जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा पावसाचा अलर्ट बदलला। याआधी पालघर जिल्ह्याला फक्त रेड अलर्ट होता, तर ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट होता, पण आता ठाणे जिल्ह्याचा अलर्ट बदलण्यात आलेला आहे। ठाणे जिल्ह्याला सुद्धा भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे। अतिवृष्टीची शक्यता ठाणे जिल्ह्यात वर्तवली जाईल। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काय चित्र आहे पावसाचं ठाण्यामध्ये, पालघरमध्ये? एकूणच उत्तर कोकणामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला कोसळताना दिसतो आहे। पालघरमध्ये अनेक ठिकाणी ही अतिवृष्टी मागील 24 तासामध्ये झाली आहे आणि ठाण्यामध्ये देखील आजपासून 24 तासासाठी हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अतिवृष्टी अनेक भागामध्ये होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। सोबतच वाऱ्यांचा वेग देखील ताशी 70 किलोमीटर पर्यंत पोहोचेल असा देखील अंदाज वर्तवलेला आहे आणि एकूणच कुठेतरी काळजी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून देण्यात येत असल्याचं दिसतंय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा